आता लवकरच रक्षाबंधनाचा सण येतोय आणि आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई, ते आहे बेसनचे लाडू। तर चला आपण बघूयात बेसनचे लाडू कसे बनवलेत। हाय हॅलो नमस्कार, मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण आता लाडूची रेसिपी बघणार आहोत। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी। ह्याच वाटीच्या सहाय्याने आपल्याला साखर घ्यायची आहे 1.5 वाटी। एक 8 ते 10 काजू घेतलेले आहेत आणि त्याच वाटीच्या सहाय्याने मी पाऊण वाटी इतकं तूप घेतलेलं आहे। तर गॅस आपल्याला सुरुवातीलाच थोडा मी एक कढई गरम होण्यासाठी फुल ठेवला होता, नंतर आपल्याला मीडियम किंवा लो फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तूप थोडं गरम झालं कोमट असं की त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ ॲड करायचं आहे। पीठ असं मोकळं करून त्याच्यामध्ये ॲड करा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। आणि आपल्याला पीठ एकसारखं हलवत राहायचे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम अशी ठेवा, शक्यतो लो फ्लेमवरच ठेवा। जेव्हा तुम्हाला वाटेल की फ्लेम थोडी कमी झाली आहे किंवा पीठ थोडं अजून भाजायला फ्लेम लागणार आहे, तेव्हाच गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। ओके, तर लाडू हे छान होण्यासाठी महत्त्वाची टीप असते की तुमचं पहिली टीप म्हणजे योग्य प्रमाण, आणि दुसरी टीप ही आहे की तुम्हाला लाडूसाठी जे पीठ आहे ना ते एकदम प्रॉपर भाजावं लागतं। 15 ते 20 मिनटं इतका वेळ तुम्हाला द्यावाच लागतो, तेव्हाच तुमचे लाडू जाऊन एकदम म्हणजे सॉफ्ट मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू तयार होतात। हे बघा, जर तुम्ही लाडूचं पीठ व्यवस्थित भाजलं नाही किंवा मीडियम टू हाय फ्लेमवर जर ठेवून ते पीठ भाजलं ना तर ते करपलं जातं, पटकन कलर त्याचा ब्राऊन होतो एकदम, आणि पीठ ॲक्च्युली ते कच्चं असं असतं, फक्त कलर चेंज झालेला असतो आणि त्यामुळे खाताना त्याचा वास येतो, पिठळ असं लागतं आणि लाडू टाळ्याला चिकटतात। त्यामुळं मीडियम फ्लेमवरच ठेवा। भले तुम्ही तगार जरी बनवून ते लाडू बनवले ना, म्हणजे पिठी साखर न करता तगार वापरून जरी लाडू बनवले ना तरी ते टाळ्याला चिकटतात, कारण तुमची जी भाजण्याची कन्सिस्टन्सी असते ना ती योग्य नसते। म्हणून ही खास टिप तुम्ही लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे पिठाचा कलर बघा कसा झाला आहे, भाजेपर्यंत 15-20 मिनटानंतर एकदम ब्राऊन झाला आहे, छान पीठ आपलं तयार आहे। तर ते पीठ गॅसवर त्या गरम कढईत ठेवायचं नाही आहे। पीठ आपलं भाजून आपण प्रॉपर एका कन्सिस्टन्सीला त्याला एक येईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत प्रॉपर भाजलेलं असतं। त्यामुळे गरम कढईमध्ये ठेवलं तर ते पीठ आणखीन जळू शकतं, म्हणजे जळण्याची शक्यता, त्यामुळे करपट वास येऊ शकतो लाडूला। तर पीठ आपल्याला आपण बघितलं तुम्ही ह्याच्यामध्ये की मी ते तुम्ही परातीमध्ये काढा किंवा मोठ्या ताटामध्ये काढा, पण गरम मिश्रणामध्ये कधीही पिठी साखर ॲड करायची नाही। ज्यावेळी ते मिश्रण कोमट असं होणार आहे, आपण हात लावू शकतो, त्याला हाताने चेक करू शकतो। हे त्याची जेव्हा हे तयार होते ना, म्हणजे टेम्परेचर कोमट असं, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे। छान अशा हातावर चोळून पूर्ण एकजीव होईपर्यंत छान मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे। कुठे कसल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे होत नाहीत, प्रमाण योग्य आहे आणि प्रॉपर व्यवस्थित जितकी लागणार आहे त्या मिश्रणाला तितकीच साखर आपली झालेली आहे इथे। आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, छान असं मोकळं करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा ते मोकळं झालं, एकसारखं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला इथे वेलचीची पावडर ॲड करायची। तुम्ही ती स्किप देखील करू शकता, ऑप्शनल आहे, कारण तुपामध्ये आपण एवढा वेळ पीठ भाजलेलं असतं, त्यामुळे त्याला एक वेगळाच असा छान फ्लेवर आलेला असतो त्याचा, त्याला जो बेसनाचा वास असतो तो जाऊन असा खमंग छान वास येत असतो एकदम त्याला। त्यामुळे तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण एक्स्ट्रा आपल्याला फ्लेवरसाठी आणि चवीसाठी ह्याच्यामध्ये जर घातलं तर लाडू अजून रुचकर लागतील चवीला। तर याच्यामध्ये मी 1 चमचा इतकी वेलची पावडर ॲड केलेली आहे। पुन्हा एकदा छान मिश्रण हाताने एकसारखं करून घेतलं आहे आणि आता आपल्याला याला लाडू वळताना आपल्याला काजू चिकटवायचे आहेत। काजू देखील ऑप्शनल आहेत, तुम्ही नसेल तुमच्याकडं नाही घातले तरी चालेल। एकदम कमी इन्ग्रेडियंटमध्ये लाडू तयार होतात, फक्त तूप, बेसन पीठ आणि साखर, बस, बाकी काही लागत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे पेशन्स लागतात तर अशा प्रकारे लाडू बघा तुम्ही छान असे वळून तयार आहेत, एका हाताने देखील वळतायत आणि वरून ना त्याला थोडं तूप सुटेपर्यंत, मॉइश्चर येईपर्यंत लाडू वळायचा आहे, जेणेकरून तो लाडू असा एकसारखा असा टक्कल गोट्यासारखा टकल्यासारखा दिसेल छान। आणि अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेणार आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा ह्या रक्षाबंधनला आणि तुमच्या भावासाठी ही मिठाई तयार करा, तो देखील खुश होईल आणि घरचे मंडळी देखील खुश होतील। आणि छान अशी मस्त एकदम महागडे असे लाडू भेटतात आपल्याला मार्केटमध्ये, ते घरच्या घरी एकदम हायजीन आणि हेल्दी असे मस्त रेसिपी आपली तयार होऊन जाईल। खूप कमी साहित्यामध्ये
छान अशी चविष्ट रेसिपी तयार होणार आहे लाडूची। तर बघू शकता तुम्ही लाडू एकदम इझिली तुटतोय, किती छान त्याची कन्सिस्टन्सी आली आहे लाडूला आणि एकदम तोंडात टाकताच विरघळतोय, इतके सुंदर आपले लाडू तयार आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका। धन्यवाद।